खेळ होणार की संपणार? देशात लोकसभा 2024च्या निवडणुकांच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान 1 जूनला झाल्यावर सर्वच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा आवडता धंदा म्हणजे एक्झिट पोल सुरू होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या उत्सवी राजवटीत या धंद्यामागे काही पद्धतशीर रणनीती देखील आखली गेली आहे. लोकांच्या मनात एखादी गोष्ट सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं सांगून रुजवणं म्हणजे इंग्रजीत त्याला परसेप्शन तयार करणं असं म्हणतात. ती मनोभूमिका तयार करण्याचं काम हे एक्झिट पोल करतात. सामान्य जनतेला, मतदारांना आता एकच धास्ती आहे, ती म्हणजे मतमोजणीत काही गडबड तर होणार नाही ना. याचे कारण निवडणूक आयोगाने मतदानानंतर 1 कोटीपेक्षा जास्त मते वाढवून सांगितली आहेत. ही मते कशी वाढली याचा शोध अद्याप लागायचा आहे. मतमोजणी होताना उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना प्रत्येक बूथप्रमाणे त्या मतदान केंद्रावर फॉर्म 17 नुसार किती मतदान झाले, टपाली मतदान किती आणि प्रत्यक्षात मतदारांची आणि मतदान यंत्रांची नेमकी संख्या किती याचा ताळमेळ लावावा लागणार आहे. काही जाणकारांच्या मते एक्झिट पोलच्या मनोभूमिका तयार करण्याच्या खेळामुळे वास्तव काही जरी असले तरी भूलभुलैया सातत्यानं बिंबवून सामान्य माणसांना मतदाराच्या मनाला चकवा देत मतदान यंत्रणांना हाताशी धरून अर्थात सत्तेचा गैरफायदा घेऊन निकालात फेरफार करण्याचा प्रयत्न केला जातो. या धक्कादायक खेळात सूत्रांच्या माहितीप्रमाणे यावेळी 4 तारखेला इंडिया आघाडीकडून रणनीती तयार केली जात असून मतमोजणी प्रक्रियेतील गोरखधंद्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे देशात मोदी सरकारकडून निवडणूक हारण्याच्या स्थितीत अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे पोलिसी बळाचा वापर करून विरोधकांना जेरबंद केले जाण्याची आणि देशात आणीबाणीसारखी स्थिती निर्माण होण्याची चर्चा समाज माध्यमांवर खुलेपणाने सुरू आहे. आश्चर्य म्हणजे त्यावर सरकारकडून कोणताही खुलासा केला जात नाही किंवा भाजपसारख्या राजकीय पक्षाने याचा इन्कार देखील केला नाही. देशात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश या भाजप विरोधी सत्ता असलेल्या भागात हा गोरखधंदा होण्याची शक्यता कमी असली तरी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात जशी भाजपला मात दिली तशी मात निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार रोखण्यासाठी देण्याची जबाबदारी आता काँग्रेसने घेतली असून कपिल सिब्बल यांच्यासारख्या जाणकार नेत्यांनी तर पुढे येऊन पोलिंग काउंट करताना काय सावधानी घ्यायला हवी यावर मार्गदर्शनही केले आहे. त्यामुळं यावेळी असे काही घोळ करणे सोपे असणार नाही. अगदी मतदान यंत्राच्या शिल्लक बॅटरीची स्थिती, यंत्र बंद करतानाची वेळ आणि तारीख अशा साध्या गोष्टी काटेकोरपणे तपासून मगच मोजणी करण्याची प्रक्रिया करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होणार आहे. त्यामुळे निकाल लागण्यास वेळ लागू शकतो. पाहूया देशातील जनादेशाचा कौल काय आहे. त्यातही चोरी करण्याचा सत्ताधाऱ्याचा मनसुबा खरंच आहे की हा देखील विरोधकांचा कांगावा आहे. 4 तारखेला काय होणार या प्रश्नाचे मोह त्यामुळे घोंगावत राहणार आहे.